बक्षिसांसमवेत दिले जाणार आकर्षक आणि हे भव्य चषक मालिकावीरासाठी एक टूर बॅग आहे। तुम्हाला प्रवासासाठी कुठेही जायचं असेल त्यासाठी तुम्हाला मिळेल एक बॅग, परंतु ती बॅग मिळवण्यासाठी तुम्हाला या स्पर्धेतील सर्वोत्तम परफॉर्मन्स द्यावा लागेल। त्यासोबत एक आकर्षक ट्रॉफी या स्पर्धेमध्ये दिली जाणार आहे। अशा भरघोस बक्षिसांची ही क्रीडा स्पर्धा आज एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। क्रिक लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पाहतोय। सचिन मुंडे आणि त्यांची संपूर्ण टीम, विकास कांबळे, निखिल गोरे, सुजिल खोत, सर्वांची मेहनत आहे या स्पर्धेसाठी। क्रिक लाईव्हसाठी आमचे गुणलेखक निखिल ठाकूर त्यांनी सकाळपासून खूप चांगली लेखणी या व्यासपीठावरती चालवली। खरं तर त्यांचेही आपण आभार व्यक्त करूया। सकाळपासून आज आमचे दोन्ही समालोचक मित्र आम्हाला चांगली साथ देताना पाहायला मिळाले, ज्यामध्ये युवराज माळी सर आणि त्याचबरोबर नितेश भोईर सर हे देखील या स्पर्धेच्या निमित्ताने घटक झालेले पाहायला मिळाले। विशेषतः युवराज माळी सरांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करू की सकाळपासून फार मित्र म्हणेन चांगलं कॉन्ट्रीब्यूट केले त्यांनी या स्पर्धेसाठी आणि खूप चांगलं सपोर्ट आज आम्हाला केला, त्याबद्दल त्यांचेही आम्ही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करीत आहोत। अंधार होत चाललाय, निलेश दादा थोडं फास्ट करा, कारण पहा अंधार झाला तर पुढच्या मॅचेस एकच ओव्हरची होईल, नाहीतर अशी पण परिस्थिती आहे का टॉस वरती फायनल करता येईल। हाफ ट्रॅकर विक्की मुंबईकर साठी हा बॉल ऑन साइडला मिड विकेटच्या वरून सीमा पार तडाखा षटकार। जबरदस्त अटॅक, जबरदस्त बॅटिंग अटॅक बाय मिस्टर विक्की मुंबईकर, लेफ्ट हँडेड बॅटर फ्रॉम दिवाले टीम। पावसाच्या धो धो सरी आता मैदानामध्ये बरसू लागल्या। आज सकाळपासून पावसाला उसंत नाहीये, पाऊस आज सकाळपासून लागलेलाच आहे, त्यामुळे कुठे ना कुठेतरी या पावसाचा फायदा फलंदाजांना किंवा गोलंदाजांना मिळेल हे मात्र सांगणं फार कठीण आहे। बॉलर तयार, फुलटॉस बॉल ऑफ साइडला डिक्लेअर मध्ये चालला, मिळेल फक्त एक, जस्ट ओनली वन ओव्हर देअर। सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल झाली 7, 7 ऑन द बोर्ड। एक जबरदस्त सुरुवात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते दिवाळे टीम कडून। दिवाळे कोळीवाडा म्हणून आज नयन आणि विक्की मुंबईकर ॲज अ ओपनर म्हणून या मॅच मध्ये आलेत। फटका चांगला, हेलिकॉप्टर उडवला, इनसाइड आउट, फटका फसलाय, फिल्डर बॉल जवळ पोहोचला परंतु कॅच पर्यंत पोहोचू शकला नाही। 2 मिळाल्या। काय पाऊस आहे, अक्षरशः धो धो बरसतोय। पहा आपल्या डाव्या बाजूला असलेला पारसे हिलचा डोंगर पूर्णतः झाकून गेले पावसाने। एवढ्या पावसाच्या वेगवान सरी मैदानावरती आहेत। आता विशेषतः आम्ही खेळाडूंना आवाहन करू की मैदानात पळताना थोडी काळजी घ्या। चांगला फटका आहे विक्की मुंबईकरच्या बॅट मधून, स्ट्रेट फटका, परंतु बॉल आतमध्ये आला म्हणजे तुम्हाला धावावं लागेल। फक्त एक। एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती। 10 ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील। भरपूर पाऊस आलाय, मजा येईल मॅच पाहायला। फटका फसलाय नयनचा, निलेश भोईर बॉल मागे धावतायत परंतु बॉल चाललाय घोषित क्षेत्राजवळ। तिसरीचा प्रयत्न, विक्की मुंबईकर की नयन, नयनची विकेट मिळाली। नाराज आहे नयन विकीच्या या कृत्यावर। आवश्यकता होती का नव्हती हा त्या दोघांनाच माहीत असलेला प्रश्न आहे, कारण दोघेही तिसऱ्या धावेसाठी मी म्हणेन रेडी नव्हते। अनफॉर्च्युनेटली विकीने कॉल दिला आणि नयनला धावावा लागला। नयनच्या स्पोर्ट्समॅनशिपचं मी कौतुक करेन की त्याने क्रीज सोडली, त्याला माहीत आहे की जरी माझी विकेट गेली तरी चालेल, परंतु विकीचं जरी माझी विकेट गेली तरी सुद्धा विकीचं खेळपट्टीवरती राहणं फार गरजेचं आहे।
आणि आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळणार आहे. नवीन खोळी पार्ट 2. चांगला फटका आहे विकीच्या बॅट मधून. आणखीन एक गॅप शॉट सिलेक्शन. फिल्डर पर्यंत बॉल चाललाय. प्रीतम आहे त्या ठिकाणी. प्रीतम कडून या चुका नाही होऊ शकत क्षेत्ररक्षणामध्ये तरी एटलीस्ट नाही, कारण क्षेत्ररक्षणाचा दर्जा प्रीतमचा भरपूर चांगला राहिलाय. आणि इथून मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना ओव्हरची टोटल आपल्याला पाहायला मिळते 13 धावा. 13 धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत. सुरुवात दमदार आहे. 3 ओव्हरची मॅच. लक्षात घ्या 3च ओव्हरची मॅच आहे. दिवाळे टीम आणि ऐरोली टीम. नवीन बॉलर करण राठोड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. इन ऍक्शन. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. करण राठोड comes in right arm round the wicket towards the Vicky Mumbaikar. Very fast ball of the over. Vicky Mumbaikar साठी करण तयार आहे. राऊंड द विकेट. शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला चाललाय डिक्लेअर कडे. एक धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट मात्र होणार नाही, कारण बॉल मात्र स्पर्श करतो डिक्लेअर झोनला. एक धाव मिळणार आहे. टोटल झाली 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. जन्माष्टमीचा हा पाऊस असं आपण म्हणतो नेहमीच की सण वारानुसार ज्या पद्धतीने चंद्र कलेने रंग बदलतो तसा हा पावसाळा आहे. विकी मुंबईकर साठी पुढचा बॉल. करण तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. राऊंड द विकेट. उचलून खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची एज घेऊन बॉल चाललाय डिक्लेअर मध्ये. आणखीन एक सिंगल मिळाली. 3 ओव्हरची मॅच आपण खेळतोय. पहा 3 ओव्हरच्या मॅच मध्ये ऍटलिस्ट तुम्हाला साधारणतः 45-50 धावांपर्यंत जावं लागेल तरच काही गोष्टी शक्य होतील, अन्यथा कठीण आहे. कारण समोर जयेश आहे, मिस्टर सेहवाग, निलेश भोईर आहे, प्रीतम आहे. यावेळेस मात्र पहा पाण्यामध्ये बॉल टप्पा पडल्यानंतर खाली थांबला, वेग कमी झाला बॉलचा आणि त्यामुळे एकच धाव मिळणार आहे. स्ट्राईक रोटेट झाली. नयन आला स्ट्राईक वरती. चौथा बॉल. करण याच्या षटकातील टाकण्यासाठी तयार. ओव्हर द विकेट. राईट हँडेड बॅटर नयन साठी. ओ वेगवान बॉल. सुपर्ब. असं वाटत होतं की जणू फास्ट अँड फ्युरियस 7 पिक्चर रिलीज होतो की काय, एवढा स्पीड या बॉलला होता. पावसाचा फायदा मिळतो मित्र म्हणेन. योग्य टप्प्यावरती बॉलिंग झाली तर असाच आणखीन एक बॉल पाहायला मिळेल. हा पहा हाच तो बॉल, परंतु जास्त उंची असल्यामुळे पंचांनी वाईड आहे की नो, वाईड कारण वनबाउंशी वॉर्निंग दिली गेली नव्हती इथून मागे, आता दिली जाते. त्यामुळे वाईड +1 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड चालला 18 वरती 18. बॅट खालचा बॉल, परंतु कनेक्ट करता आला नाही. सिंगल एक धाव आली. 19 रन आतापर्यंत झाले स्कोर कार्ड वरती. या ओव्हरचा विचार केला तर अजूनही एक बॉल येणं बाकी. शेवटचा बॉल, वन लास्ट बॉल टू गो. आणि करणला मात्र आता संदेश निरोप दिला जातोय की एकच बॉल आहे, नीट टाकायचा आहे. ऑन साइडला खेळलेत, बॉल चाललाय डिक्लेअर मध्ये. एक धाव मिळणार तिथे. ओव्हरची झाली समाप्ती. टोटल झाली 20-20. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या जवळजवळ 13. या ओव्हरमध्ये 7 इकॉनॉमिकल स्पेल हाताळला. 7 धावांचे हे षटक भरपूर निर्णायक असणारे या मॅच मध्ये. टर्निंग पॉइंट ओव्हर
ही ठरू शकते जर यानंतर येणाऱ्या पुढील बॉलरने कमीत कमी धावा खर्च केल्या तर निलेश भोईर आणि जयेश पाटील ही जोडी मात्र या सामन्याला लवकर संपवण्यासाठी पूर्ण तयार आहे. राकेश बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल आणि इथे पहा पहिला बॉल अतिशय पुन्हा एकदा वेगाने 22 रन इथे मात्र मिळते आणि या एका धावेच्या मदतीने टीम जाऊन पोहोचली 21 वरती 21. आणखी एक हाफ ट्रॅकर विकीसाठी तुम्ही असे बॉल नाही टाकू शकत. या अक्षम्य चुका आहेत मी म्हणेन तुमच्या या रबर बॉल क्रिकेट मधील. अशा फलंदाजाला तुम्ही गोलंदाजी करताय जो या हंगामामध्ये सर्वात टॉपला आहे. लेफ्ट हँडेड बॅटर म्हणून त्याची भूमिका यावर्षी भरपूर महत्वाची राहिली दिवाळे गावासाठी आणि अशा परिस्थितीमध्ये जर हे बॉल येत राहिले तर विकी मारत राहणार यात तीळ मात्र शंका नाही. त्यामुळे एक षटकार जसा लागला तशा अख्ख्या टीमने मात्र कान उघडणी करण्यास सुरुवात केली आहे गोलंदाज राकेशची. खरं तर गेल्या मॅच मध्ये 4 धावांचं षटक हाताळलं होतं आणि निलेश भोईरने राकेशला मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केलं होतं. त्यामुळे जे मॅन ऑफ द मॅच तुला मिळालंय राकेश त्याचा तुला आता मात्र खऱ्या अर्थाने सार्थकी लावावं लागणार आहे. ओ मिस टायमिंग बॉल हवेमध्ये जयेश बॉल खाली कॅच होऊ शकते. यस टेकन सक्सेसफुली. पकडला गेला विकी मुंबईकर स्वतःच्याच विणलेल्या जाळ्यामध्ये कारण फटका तर एवढा अग्रेसिव्ह नव्हता जेवढा मागचा फटका अग्रेसिव्ह पाहायला मिळाला. बॅटची एज लागली त्यानंतर मात्र बॉल थांबला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट तर डॉट विकेटही गमावली. टीमची टोटल जाऊन पोहोचली 27 वर. चलो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॅटची एज घेतली आहे मागे चाललाय परंतु क्लिअर होत नाहीये. एकच धाव. नवीन आलेल्या बॅट्समनचं नाव कळवा दिवाले टीम. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल परफ्यूम डिलिव्हरी होती अगदी चेहऱ्याच्या समोरून बॉल निघून गेलाय विकेट किपर जयेश पाटीलच्या हातामध्ये. डॉट देवेश नवीन बॅटर विक्की मुंबईकरच्या जागेवरती उभा राहिलाय. एक धाव तर त्याच्या बॅट मधून आली आहे. अजूनही या ओव्हरचा विचार केला तर शेवटचा एक बॉल. इथून मात्र पाहू शकता वाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव मिळेल. टीमची टोटल 29-29. अजूनही एक बॉल शिल्लक आहे. टार्गेट मी तर म्हणेन थोडंसं कमी झालंय. अपेक्षा होत्या 45-50 पर्यंत जावं. विकी मुंबईकर जर असता थोडं आणखीन स्ट्राईक मिळाली असती
तर कदाचित धावा नयन देखील स्ट्राईकवरती राहणं गरजेचं होतं. याही वेळेस वेगवान बॉल. ओव्हरची समाप्ती 3 षटकांची सांगता. 29 झाल्या. 30 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये जिंकण्यासाठी सध्या तरी असणार आहे. चला ऐरोली टीम लवकरात लवकर बाहेर जाऊन लवकरात लवकर बॅट्समन आतमध्ये पाठवा आपले, आणि दिवाळी टीम त्वरित आपण आपली टीम घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं. विकी मुंबईकर, नयन लवकरात लवकर आपले प्लेयर्स आतमध्ये पाठवा, कारण पहा पाऊस पडतोय त्यामुळे अंधार लवकर पडणार आहे यात ते मात्र शंका नाही. फायनल कमीत कमी 3 ओव्हरची झाली पाहिजे, हाच एकमेव उद्देश आहे आयोजकांचा. कारण पहिल्या सुपर 3 मध्ये दाखल झालेली टीम आहे मच्छिंद्र स्मृती दारावे. दुसरी सुपर 3 मध्ये दाखल झालेली टीम आहे ती म्हणजे कुशल 11 जय गणेश सारसोळे. आता यातून जिंकणारा संघ जाईल सुपर 3. त्यानंतर होतील चिट्ट्या. एक चिठ्ठी उचलली जाणार ज्यावरती लिहिलं फायनल. ती कोणाच्या नशिबात आहे हे मात्र आपल्याला पाहायचं आहे. ते झाल्यानंतर राहिलेल्या 2 चिट्ट्या त्यामध्ये होईल सेमीफायनल. चला दिवाळी टीम लवकर फिल्डिंग लावून घ्या, आपण सामन्याला सुरुवात करू. आई गावदेवी चषक 2024 भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा दारावे गाव यांच्या वतीने आयोजित केली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आयोजक या स्पर्धेचे प्रतीक भोईर आणि दीपक ठाकूर यांनी एक सुसज्ज असं आयोजन आज या नवी मुंबई टेस्ट क्रिकेट विश्वाला दाखविले. एक दिवसामध्ये 12 टीम खेळताना या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जयेश पाटील आणि प्रीतम पाटील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहे. देवेश कोळी गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळते. टार्गेट या मॅच मध्ये 30 धावांचं 30 टार्गेट आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये 10 बनवायचे आहेत. प्रत्येक ओव्हरला फक्त 10 बनवायचे आहेत. चला प्लीज दिवाळी टीम स्टार्ट करा. 18 बॉल 30 धाब्यांची गरज आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये 10 रन. समोर असणारा जयेश पाटील टू देवेश कोहली ही चकमक. पहिला बॅटल, पहिला बॉल. हो, पाण्यात पडलेला बॉल निघून चाललाय बॅट्समनच्या बॅट खालून विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला डॉट. पाण्याचा पूर्ण वापर या ठिकाणी मात्र केला जातो. जे काही पिच वरती पाणी अगदी थोडक्यात साचले ना त्यावरून पाणी बॉल मात्र वेगाने स्किट होतोय. त्यासोबत गती देखील त्याची वाढते. हे पहा ऑन साइडला स्क्वेअर लेग कडे बॉल जाईल. एक टप्प्याची मदत घेतली आहे परंतु धावा किती मिळतील हे पाहणं गरजेचं आहे. एकच आहे, फक्त एकच आहे. डिक्लेअर्ड बाय अंपायर जस्ट ओनली 1. पहिल्या बॉल वरती
डॉट, त्यानंतर आली सिंगल. सिंगलने धावसंख्येचा श्री गणेशा या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतं. आज अनेक ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत आणि आपण पाहतोय या धारावे गावातील प्रतीक भोईर आणि दीपक ठाकूर यांच्या माध्यमातून आयोजित केली आई गावदेवी चषक भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. चांगला फटका आहे ऑन साईडला, लॉंग ऑनकडे बॉल चालू आहे. फिल्डर त्या ठिकाणी आहे. फर्स्ट अटेम्प्ट प्लस बॉल त्याने मात्र पकडला. विक्की मुंबईकर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकच रन मिळणार आहे. सिंगल डबलने फार मोठं नुकसान इथे दिवाळी टीमला होणार नाहीये. त्यासाठी जर मोठे फटके येतात तर मात्र निश्चितपणे दडपण वाढेल, दबाव येईल. प्रीतम लेफ्ट हँडेड बॅटर या क्षणाला देवेश कोळी समोर कशा पद्धतीने परफॉर्म करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. उत्सुकतेचं राहील. शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला उडवला प्रीतमने. बॉल लॉंग ऑफच्या वरून हवाई हल्ला, तुफानी फटका. पाऊस पडतोय, पावसासोबत धावांचा पाऊस देखील पडतोय. षटकार येतोय आणि या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली 8 वर 8. आठ रन झालेत आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. एक षटकार खाल्ल्यानंतर प्रीतम पाटील तयार आहे. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा गतीने टाकलेला बॉल. देवेश आव्हान तयार करतोय सध्या तरी प्रीतम पाटील समोर. आणि प्रीतमला देखील माहित आहे या क्षणाला तो जोपर्यंत खेळपट्टीवरती उभा राहील तोपर्यंत मात्र धावसंख्येला स्टेबल ठेवलं जाईल. एक बॉल अजूनही शिल्लक आहे. इकॉनॉमी आपण जर पाहिली सरासरी 8ची आता सध्या तरी आहे, परंतु 10ची रिक्वायरमेंट असताना धावा थोड्याशा कमी आहेत मी म्हणेन. फटका हाही चांगला आहे प्रीतमच्या बॅट मधून. जो रिक्वायर्ड रन रेट हवा होता त्याही पेक्षा जास्त मिळाला आहे. टीमची टोटल या षटकाराने जाऊन पोहोचले 14 आणि 14च्या नंतर मात्र 12 मध्ये हव्या 16, म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये आता 8. यावेळेस फटका चांगला आहे आणि इथे देखील मिळेल फक्त 1 की काय पुढचं डिसिजन 1. एका धावेची गरज आहे. कुणाल हाफ ट्रॅकर याही वेळेस डिक्लेअर. जेसाठी फक्त आता डिक्लेअरच महत्वाचे आहेत, कारण रिक्वायर रन रेट जे होतं पहिल्या 3 ओव्हरमध्ये 10चं ते आता 2 ओव्हरमध्ये येऊन थांबला 8 वर. म्हणजे आता अजूनही 10 बॉलमध्ये 14 धावांची गरज आहे. 2 धावा तर आल्यात 2 बॉलमध्ये. सिंगल. कुणालचा पुढचा बॉल यावेळेस टॅप केला बॉल. मिड ऑन क्लिअर करत चालला मागे. लॉंग ऑन कडे विक्की मुंबईकर आहे. फंबलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली, परंतु फंबलिंग होऊन देखील विक्की स्वतःला सावरतोय. एकच धाव मिळणार आहे. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं. एका धावेने मात्र विजयापर्यंत पोहोचण्याचा एक सोपा प्रयत्न जयेश आणि प्रीतम करतोय. इथे पहा गती कमी करून टाकला बॉल. योग्य टप्प्यावरती होणारी गोलंदाजी. बॉल झाले 4.
8 बॉल मध्ये अजूनही जिंकण्यासाठी जवळजवळ 13 पाहिजे. एखादा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये रंग पूर्णपणे बदलून जातील. पहा सिंगल आहे का नाही. यस, एकच धाव. एका धावेच्या मदतीने टोटल झाली आता ती म्हणजे 18. 12 धाव्यांची गरज आहे. शेवटचा एक बॉल या ओव्हर मधील 7-12. कोणाचा कोरा होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. याच बॉलवरती निर्णय येईल. इथे काय घडेल त्यावरती भरपूर काही अवलंबून आहे. डॉट, सिंगल, डबल, षटकार, चौकार की विकेट. षटकार आहे हा. 7-12चा उतारा आता मात्र कोरा केलाय. जबरदस्त अटॅक करत असताना प्रीतमला आपण पाहतोय. षटकारांची मात्र आतषबाजी आणि या षटकारांच्या आतषबाजीने मात्र धावत संख्येला मिळाली गती. 2 ओव्हरचा खेळ संपला. टोटल झाली आहे स्कोर कार्ड वरती 24. अजून 6 पाहिजे. 6 मध्ये 6. 6ला 6ची गरज. फटका चांगला आहे आणि इथे मात्र बॉल हवेमध्ये. बॉलचं हो ग्रेट एफर्ट्स, परंतु षटकार. मॅच फिनिश. एफर्ट्स चांगले होते परंतु इथे पहा षटकार आला. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. बॉल हवेमध्ये, त्यानंतर मात्र प्रयत्न चांगला केला गेला. बॉल अडवला देखील होता परंतु षटकार. सामना संपलाय. अभिनंदन ऐरोली टीम. या लवकर कॅप्टन या. गावदेवी ऐरोली टीम कॅप्टन जरा लवकर या. आपण चिट्ट्या उडवूया. साऊल अण्णा.